येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। राज्यातील शेवटच्या आणि 5व्या टप्प्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। नाशिकमध्ये नाशिक, धुळे, दिंडोरी या 3 मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे। दिंडोरी लोकसभेत महायुतीमधील भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे अशी दुहेरी लढत होती। आज सकाळी डॉक्टर भारती पवार यांनी आदिवासी महिलांसोबत एकत्र जात आपला मतदानाचा अधिकार बजावला, तर भास्कर भगरे यांनी दिंडोरीमध्ये देखील मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये आदिवासी बहुल मतदारसंघ आहे। निम्मे तालुके आदिवासी आहेत, निम्मे तालुके सर्वसाधारण शेती करणारे आहेत। आज जर आदिवासी भागामध्ये पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरीचा पश्चिम भाग या भागामध्ये दो पाऊस पडतो, 3000 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस पडतो। परंतु आज मतदारसंघात फिरत असताना त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या, महिला भगिनी 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरवरती जाऊन पाणी आणून आपले पाण्याचा प्रश्न सोडवतात। आणि म्हणून भविष्यामध्ये जर पिण्याच्या पाण्याची प्रश्न सोडवणं असेल किंवा त्या भागातील मोठ्या प्रमाणावर होणारं स्थलांतर रोखवायचं असेल तर सिंचनाच्या सुविधा या मतदारसंघामध्ये करणं गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूला कळवण, देवळा, चांदवड, येवला, निफाड, नांदगाव या भागामध्ये कांद्याचे उत्पादन होते, द्राक्षाचं उत्पादन होतं आणि सरकारची भूमिका ही सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातली, आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या संसदेमध्ये मांडून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगल्या प्रकारचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी मी ही उमेदवारी करतोय। त्याचबरोबर तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न, समाजातील वेगवेगळे घटक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून या मतदारसंघात रोजगार उभे करण्याचा माझा मानस असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।